मकर राशी 4, 5 आणि 6 नशिबाचा तारा चमकणार, पण हा शत्रू घात करणार. मकर राशीच्या आगामी 72 तासात महाचमत्कार होणार. नशिबाचा तारा चमकणार आहे, पण हा शत्रू घात करणार. पण देवाची मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. भगवान महादेवांच्या स्मरणाने या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. म्हणजे संहार आणि सृजन यांचा अद्वैत समतोल, जे जुने जड, वेदनादायक आणि अडथळा निर्माण करणारे आहेत त्यांचा अंत करून जे नवे, पवित्र आणि जीवनदायी आहे त्याला मार्ग देणे ही शिवतत्वाची ओळख. मकर राशीच्या जीवनात पुढील 72 तास हे याच शिवतत्वाच्या अनुभूतीसारखे उलगडणार आहेत. मकर राशी ही शनीच्या आधिपत्याखाली रास आहे. शनीचा अंतिम आश्रय शिवच आहेत. शनी परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेच्या शेवटी कृपा शिवतत्वातूनच प्रकट होते. या काळात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मुळाशी एक अदृश्य, दिव्य, सूक्ष्म नियोजन कार्यरत आहेत, अशी जाणीव ठेवणे आवश्यक आहे. काही काळात तुम्ही अनुभवलेले संघर्ष, थांबलेली प्रगती, मानसिक ताण, लोकांकडून मिळालेली निराशा आणि प्रयत्न करूनही मिळालेली कमी फळ हे सर्व निरर्थक नव्हते, तर ते तुमच्या अंतर्मनाला मजबूत करण्यासाठी, संयम वाढवण्यासाठी आणि योग्य क्षणासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी होते. आता तो क्षण जवळ येत आहे. पुढील 72 तासात नशिबाचा तारा तेजस्वी होईल. अचानक मार्ग खोलतील, अडकलेली कामे पुढे सरकतील, पण त्याचवेळी काही सावल्या देखील दिसतील. काही लोकांचा मत्सर, काही परिस्थितीचे गुंतागुंत आणि मनातील अनिश्चिततेचे ढग निर्माण होतील. हे सर्व शिवतत्वाच्या प्रक्रियेचा भाग आहे. आधी अंतर्गत शुद्धी, मग बाह्य परिवर्तन. या काळात तुम्हाला जाणवेल की काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. काही प्रसंग शेवटच्या क्षणी तुम्हाला बाजूने वळवतील आणि काही निर्णय योग्य वेळी सुचतील. काही व्यक्ती योग्य वेळी भेटतील. हे सर्व योगायोग नसून ईश्वरी संकेत असतील. हे 72 तासांची वेळ म्हणजे नियती तुमच्यासाठी थेट संवाद साधत आहे. जर तुम्ही शांत राहिलात, जागरूक राहिलात आणि श्रद्धेने प्रत्येक क्षण अनुभवला, तर तुम्हाला या काळातील प्रत्येक सूक्ष्म संदेश समजेल. अचानक आर्थिक मार्ग खुला होणे, अडकलेले धन, थांबलेली प्रगती आणि नियतीचा वेग. गेल्या काही काळात तुमचे पैसे माझे तरी अडकले असतील, व्यवहारात विलंब झाला असेल किंवा मेहनतीच्या तुलनेत लाभ कमी मिळत असल्याची भावना निर्माण झाली असेल. शनीच्या प्रभावामुळे मकर राशीला पैसा सहज मिळत नाही, पण जेव्हा मिळतो तेव्हा तो स्थिर, टिकाऊ आणि दीर्घकालीन असतो. पुढील 72 तासात एखादा खूप संदेश किंवा अनपेक्षित भेट तुमच्याकडून आर्थिक दारं उघडू शकते. जुनी थकबाकी परत मिळणे, एखादा नवा व्यवहार जोडणे, नोकरीत संधी मिळणे किंवा व्यवसायात अचानक ऑर्डर येणे असे संकेत दिसू शकतात. सर्व अचानक घडेल आणि तुम्हाला जाणवेल की काहीतरी शक्ती तुमच्या प्रयत्नांना गती देत आहे. हा काळ तुम्हाला शिकवेल की संयमाने केलेले कर्म कधीच वाया जात नाही. नियती योग्य वेळी त्याचे फळ परत देणे, थांबलेली कामं गती घेणे, अडथळ्यांची साखळी तुटेल. काही कामे अशी असतात जी वारंवार प्रयत्न करूनही पुढे सरकत नाहीत. कागदपत्रे, परवानगी, करार, कौटुंबिक निर्णय किंवा एखादा प्रोजेक्ट सतत अडथळ्यांमुळे थांबलेला असतो. 72 तासात अचानक परिस्थिती बदलताना दिसेल. जे लोक प्रतिसादचे संपर्क करतील, जे ते बाहेर ते जाईल, या व्यक्तीचा होकार मिळत नव्हता ती व्यक्ती अचानक सहमती दर्शवतील. हे बदल तुमच्या प्रयत्नांमुळे नाहीत तर तुम्हाला वाटेल, पण प्रत्यक्षात हे तुमच्या दीर्घकाळाच्या सातत्य पूर्ण करण्यासाठी फलित आहे. शनी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा अडथळ्यांची साखळी स्वतः तुटू लागते. अदृश्य शत्रू सक्रिय होणार. मत्सर, गोड बोलणे आणि लपलेला घात तुमच्या आयुष्यातील प्रगती काही लोकांचा अस्वस्थ करेल. ही लोक उघडपणे विरोध करणार नाहीत. ते तुमच्याशी गोड बोलतील, मदतीचे आश्वासन देतील, पाठीमागून तुमच्याविषयी नकारात्मक बोलतील किंवा अडथळे निर्माण करतील. विशेषतः तुमच्या जवळच्या वर्तुळातील, नात्यातील किंवा सहकाऱ्यांपैकी कोणीतरी तुमच्या यशामुळे मत्सराने प्रेरित होऊन चुकीची माहिती पसरू शकतो. या काळात प्रत्येकावर अंधविश्वास ठेवू नका. आपल्या योजना, पुढील पावले आणि आर्थिक गोष्टी गोपनीय ठेवा. कमी बोला, जास्त निरीक्षण करा. शनीची शिकवण अशीच असते, शांत राहून सत्य ओळखा. मानसिक गोंधळ आणि शंका, ग्रहांचे सूक्ष्म परिणाम. या कालावधीत मनात अनपेक्षित भीती, अस्वस्थता आणि कोणीतरी संशय येऊ शकतो. काही वेळा तुम्हाला वाटेल की सर्व काही ठीक असूनही मन शांत नाही. हे ग्रहांचे सूक्ष्म परिणाम आहे. चंद्र आणि शनी यांच्या परस्पर प्रभावामुळे मनावर ताण येऊ शकतो. तुम्ही विचारात गुंतून जाल, भूतकाळातील घटना आठवणीतील आणि भविष्यातील काळजी वाटू लागेल. अशा वेळी कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. शांत राहा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनाला स्थिर करा. हा मानसिक गोंधळ तात्पुरता आहे. देवाची सावली तुमच्या भोवती, संकटातून शेवटच्या क्षणी सुटका. या काळात काही प्रसंग असे घडू शकतात ज्यात तुम्ही थोडक्यात वाचाल. एखादी चूक होण्यापासून वाचाल, एखादा अपघात होण्यापासून किंवा वाद, नुकसान होण्यापूर्वी परिस्थिती बदलून जाईल. तुम्हाला जाणवेल की काहीतरी अदृश्य शक्ती तुमचे रक्षण करत आहे. हे तुमच्या पूर्वजांची पुण्याई, सध्याच्या प्रामाणिक कर्माच्या आणि ईश्वरावरील श्रद्धेचे फलित आहे. देवाची सावली म्हणजे नेहमी चमत्कार नसतो. कधीकधी तो योग्य वेळी योग्य विचार सुचवतो, योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात आणतो किंवा चुकीच्या मार्गावरून परत फिरतो. 72 तासात तुम्ही हे प्रत्यक्ष अनुभवाल. कौटुंबिक वातावरणात सुधारणा,
विश्वासाकडे प्रवास गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात घरच्या वातावरणात सूक्ष्म तणाव, न बोललेले प्रश्न, मनात साचलेली नाराजी जाणवत असेल, संवाद कमी झाला असेल, गैरसमज वाढले असतील किंवा प्रत्येकजण आपल्याला विचारात गुंतला असेल. 72 तासात वातावरण हळूहळू मोकळे होताना दिसेल. एखादी साधी चर्चा मोठा गैरसमज दूर करेल. घरातील एखादी व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईल आणि तुमच्या पाठीशी उभी राहील. मकर राशीचे लोक भावना व्यक्त करण्यात कमी पडतात, पण या काळात तुम्ही मन मोकळी कराल आणि त्यामुळे घरात पुन्हा विश्वासाची भावना निर्माण होईल. घरातील शांतता तुमच्या मनाला देईल. कामाच्या ठिकाणी सन्मान, नेहमीच दखल आणि प्रतिमेची उंची, ही मेहनत, अधिकार दुर्लक्षित झाली असेल. इतरांना पटकन श्रेय मिळाले असेल, पण तुमच्या सातत्याची कुणी दखल घेतली नसेल. या 72 तासात परिस्थिती बदलताना दिसेल. वरिष्ठ सहकारी जीवन, ग्राहक तुमच्या कामाचे कौतुक करतील. एखादी नदी, जबाबदारी, विश्वास किंवा संधी तुमच्याकडे येईल. तुमची प्रतिमा जबाबदार, विश्वास आहे, शांतपणे काम करणारी व्यक्ती म्हणून अधिक मजबूत होईल. हा सन्मान तुमच्या आत्मविश्वासाला नवी उंची देईल. आध्यात्मिक गुण वाढेल. नंतर मनाला शांततेचा आभार. या काळात तुम्हाला अचानक प्रार्थना, मंत्र, जप, ज्ञान किंवा देवदर्शनाकडे गोड वाटेल. हे केवळ धार्मिक आकर्षण नसून मनातील मानसिक स्थैर्याची गरज आहे. मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी तुम्ही देवाकडे वळाल आणि तिथे तुम्हाला विलक्षण शांतता मिळेल. कोणीही ध्यानात बसल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार स्थिर होत आहेत, की आध्यात्मिक ओरस तुम्हाला अदृश्य शत्रूंच्या नकारात्मकतेपासून आणि मानसिक पानापासून सुरक्षित ठेवेल. जुने गैरसमज दूर होणे, नात्यांमध्ये स्पष्टतेची सुरुवात. काही नात्यांमध्ये दीर्घकाळापासून गैरसमज, दुरावा किंवा न बोललेले प्रश्न असतील. बोलायचे आहे पण कसे बोलावे हे समजत नसेल. 72 तासात संवादासाठी योग्य वेळ आणि प्रसंग मिळेल. एखादा संदेश, फोन किंवा प्रत्यक्ष भेट गैरसमज दूर करेल. तुम्हाला जाणवेल की अनेक गोष्टी केवळ गैरसमजामुळे वाढल्या होत्या. या संवादामुळे नात्यांमध्ये पुन्हा स्पष्टता आणि विश्वास निर्माण होईल. नियतीचा गुप्त आशीर्वाद, ईश्वरी नियोजन. या काळातून काही घटना अशा घडतील ज्यांना तुम्ही योगायोग समजला, पण प्रत्यक्षात त्या नियतीने नियोजन असेल. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटेल. योग्य वेळी योग्य निर्णय असेल. एखादी गोष्ट शेवटच्या क्षणी बदलून तुमच्या फायद्याची ठरेल. एखादी भेट, संभाषण किंवा प्रसंग तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी तुम्हाला जाणवेल की काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्या पावलांना दिशा देत आहे. हा नियतीचा गुप्त आशीर्वाद असेल जो तुम्हाला पुढील मोठ्या बदलासाठी तयार करत आहे. या 72 तासांसाठी महत्त्वाचे उपाय. सकाळी उठल्यानंतर शनिदेवांचे स्मरण करून ओम शम शनैश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. कोणालाही कठोर शब्द बोलू नका. दररोज 10 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. मकर राशीचे तास केवळ घटनांचा संच आहे. नशिबाचा तारा चमकेल, पण त्याच वेळी सावध राहण्याची गरज भासेल. पण त्याहून मोठी तुम्हाला चूक समजेल की प्रत्येक अडथळा तुमच्या धैर्याची परीक्षा होती. प्रत्येक विलंब हा योग्य वेळी येण्याचा, त्या सर्वांचा अर्थ स्पष्ट होऊ लागेल. या काळात तुम्ही शिकाल की शांतता ही सर्वात मोठी शक्ती आहे. संयम हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे आणि श्रद्धा ही सर्वात सुरक्षित कवच आहे. जे घडत आहे ते तुमच्या विरोधात नाही, ते तुमच्या हितासाठी आणि शेवटी महादेवांच्या कृपेचे नियोजन होते. तुमच्या आयुष्यातील पुढील मोठ्या बदलासाठी तुम्हाला तयार करण्याचा एक सूक्ष्म टप्पा होता. देवाची सावली तुमच्या मागे आहे आणि या 72 तासांकडे केवळ त्यांना एक अभिषेक ठेवा की तुमच्यासाठी उघडत असलेल्या नवदात नम्रतेने स्वागत करा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महादेव लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.